नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्कॉलर एरा पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण मिर्झा गालिब यांच्या एका सुंदर विचाराने करू. मिर्झा गालिब म्हणतात की हाथों के लकीरों पे मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नहीं होते. तर मित्रांनो बघा, आज आपण काय करणार आहोत तर तुम्हाला मी 10 प्रश्न देणार आहे सामान्य ज्ञानचे. आणि हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. कारण बघा, हे जे प्रश्न आम्ही घेऊन येत आहे ते मागील 5 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यामधून आम्ही हे 10 प्रश्न घेऊन येत आहे. आणि आमचा उद्देश काय आहे, हे 10 प्रश्न देण्यामागचा, जर आम्ही तुम्हाला दररोज जर 10-10 प्रश्न देत गेलो तर 30 दिवसांमध्ये मित्रांनो तुमच्याकडे 300 प्रश्न तयार होतात. आणि 300 प्रश्न जर तुमच्याकडे तयार झाले तर तुमच्याकडे जनरल नॉलेजचा फार चांगला साठा तयार होतो आणि तुम्ही जनरल नॉलेजवर चांगली कमांड करू शकता. जेव्हा पोलीस भरतीचा पेपर सेट होतो तर त्यांचा एक माइंडसेट असतो, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. माइंडसेट काय असतो, त्यांना माहित आहे की विद्यार्थ्याला लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, विद्यार्थ्याला फिजिकलचा अभ्यास करायचा आहे. तर त्यावेळेला ते काय करतात, जे तुमची पेपरची डिफिकल्टी लेवल आहे ते काय करतात, ते थोडी इझी करतात. तुम्ही जे क्लासेस वाले आहे त्यांच्या संभ्रमात जाऊ नका. ते तुम्हाला सांगेल पेपर हार्ड इन हे येईल, नाही. तुम्ही फक्त बेसिक बेसिक गोष्टीवर कॉन्सेप्ट म्हणजे बेसिक कॉन्सेप्टवर लक्ष द्या. जर तुमचे बेसिक चांगले राहिले तर तुम्ही या पेपरमध्ये चांगला स्कोर करू शकता. तर ते काय करतात, इझी लेवलचा पेपर घेतात. आता तुमच्याकडे जीकेचे जे 25 मार्क आहे तर तुम्ही आता त्यामध्ये काय काय वाचणार आहात, इतिहास वाचणार आहात, भूगोल वाचणार आहात, त्यानंतर सामान्य ज्ञान, पॉलिटी, एवढं तुम्ही वाचू शकत नाही. तर मित्रांनो, सर्वात चांगला उपाय आहे त्यासाठी मागील 5 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याला एवढे वेळा वाचा की तुमच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चालल्या गेल्या पाहिजे. जर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर चालल्या गेल्या आणि तुम्हाला झोपत सुद्धा कुठलाही प्रश्न विचारला तर तो तुम्हाला आला पाहिजे, म्हणजे तुमचे 25 पैकी 18 मार्क हे पक्के आहे. बघा मी काय म्हणत आहे, 25 पैकी 25 नाही, 25 पैकी 18 मार्क्स हे तुमचे पक्के आहे. त्यानंतर तुमचे जे 8 ते 9 प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या, 8 ते 9 जे प्रश्न आहेत ते कशावर आहे, तुमच्या करंट अफेअर्सवर आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दररोज सह्याद्री वाहिनीवरील बातम्या वाचा. दररोज सह्याद्री वाहिनीवरील बातम्या पहा मित्रांनो. दररोज तुम्ही काय करा, त्याचे नोट काढा. त्यानंतर झोपायच्या वेळेला आकाशवाणीवरील तुम्ही न्यूज वाचा. आणि महत्वाची गोष्ट लक्ष द्या मित्रांनो, महत्वाची गोष्ट, रोजगार नोकरी संदर्भ प्रत्येक हप्त्याला वाचा. तुम्ही एवढं केलं ना तरी तुम्हाला 25 पैकी 25 मार्क मिळते पोलीस भरतीमध्ये. बाकीच्या क्लासवाल्यांच्या याच्यामध्ये जायचं नाही. आणि सर्वात तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कशावर द्या, तर तुमचा जास्तीत जास्त वेळ द्या गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. की मराठी व्याकरण हा कसा आहे, तर लिमिटेड सिलेबस आहे, आउट ऑफ सिलेबस काहीच विचारत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मराठी ग्रामरचे 25 पैकी 25 जे मार्क आहे ते तुमचे एकही मार्क इकडे तिकडे जाता कामा नये. तर मित्रांनो, म्हणून आम्ही या सर्व गोष्टीचा विचार केला आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला काहीतरी सांगण्याचा आमचा एक उद्देश आहे की आम्ही जे तुम्हाला 10 प्रश्न देत आहे ते अतिशय महत्वाचे प्रश्न आहे. आता तुम्हाला वाटेल की एवढे इझी प्रश्न काय येतात, पण जेव्हा पेपर ते सेट करतात तर तो हेच विचार करतो, पेपर सेट करणारा काय विचार करतो, हाच विचार करतो की विद्यार्थ्याला फिजिकलचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. तर अशामुळे तो काय करतो, जो पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे ते थोडी इझी करतो. म्हणून तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे मित्रांनो, मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अतिशय महत्वाच्या ठरणार आहे. तर लक्ष द्या मित्रांनो, आपण चालू करू आजचे 10 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी वाघांसाठी अभयारण्य कोणते. तर बघा, हा प्रश्न SRPF नागपूर गट क्रमांक 13 ला विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, याचे ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो, ताडोबा, कर्नाळा, किनवट आणि राधानगरी. तर आता याचं अचूक असं उत्तर आहे मित्रांनो, ताडोबा. आता बघा, इथे ताडोबा आहे आणि वाघांसाठी अभयारण्य कोणते आहे हे दिलं आहे. तर तुम्ही यामध्ये थोडस आणखी ऍड करू शकता. तुम्ही ताडोबा विषयी थोडी जास्त माहिती वाचू शकता आणि महाराष्ट्रातील जे अभयारण्य आहेत त्याविषयी थोडी जास्त माहिती वाचू शकता. म्हणजे यामुळे काय होईल, हा समजा प्रश्न जसा जर त्यांनी नाही विचारला तरी पण ते या अँगलने विचारू शकते की महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते अभयारण्य आहे किंवा ताडोबा कशासाठी प्रसिद्ध आहे. तर या ज्या गोष्टी आहेत तर या प्रत्येक अँगलचा थोडा तुम्ही तिथे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2,
राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? बघा मित्रांनो, राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? इथे दिलेला आहे पालकमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री. तर याचं अचूक असं उत्तर आहे मित्रांनो, मुख्यमंत्री. आता जेव्हा तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकते की सध्या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण, तर तिथे तुम्हाला बरोबर उत्तर आलं पाहिजे की सध्या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे कोण आहे, तर उद्धवजी ठाकरे आहेत. तर या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रत्येक अँगलनं जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही स्कोर करू शकता. म्हणजे हाच प्रश्न ते कशाही प्रकारे तुम्हाला घुमवून विचारू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो? तर इथे ऑप्शन्स दिलेले आहे बघा, हिमोग्लोबिन, त्यानंतर मेलॅनाइन, पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी. तर याचं अचूक असं उत्तर आहे मित्रांनो, मेलॅनाइन. मेलॅनाइन मुळे मानवी त्वचेचा रंग स्पष्ट होतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हा सामान्य विज्ञानचा प्रश्न आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर बघा त्यांनी इथे ऑप्शन्स दिलेले आहे, चंद्रयान, भास्कर, रोहिणी आणि आर्यभट्ट. तर मित्रांनो याचं अचूक असं उत्तर आहे आर्यभट्ट. म्हणजे आर्यभट्ट हा जो पहिला उपग्रह आहे की जो भारताने अंतराळात सोडला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, टेलिस्कोपचा शोध कोणी लावला? बघा ऑप्शन्स दिलेला आहे, एडिसन, गॅलिलिओ, मार्कोनी आणि न्यूटन. तर याचं अचूक असं उत्तर आहे गॅलिलिओ. म्हणजे गॅलिलिओ याने कशाचा शोध लावला, तर टेलिस्कोपचा शोध लावला. आता बघा इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. जो स्मार्ट वर्क करतो तो कसा करतो बघा, तिथे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता आपण गॅलिलिओ पाठांतर केलं, बरोबर आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे. पण तो आणखी काय विचार करतो की एडिसनने कशाचा शोध लावला ते सुद्धा तो लिहून ठेवतो, मार्कोनीने कशाचा शोध लावला ते सुद्धा तो लिहून ठेवतो, न्यूटनने कशाचा शोध लावला ते सुद्धा लिहून ठेवतो. आता समजा जेव्हा पेपर सेट होतो त्याने जर मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाहिली, त्याला हा पेपर म्हणजे हा क्वेश्चन दिसला, तो काय विचार करेल, यावेळेला आपण गॅलिलिओ टाकला, पुढे म्हणजे मागच्या वेळेला आपण गॅलिलिओ टाकला, या वेळेला आपण एडिसनचा टाकू की एडिसनने कशाचा शोध लावला. तर मित्रांनो तुम्हाला थोडा अभ्यास 360 अँगलने करावा लागेल, म्हणजे 360 डिग्री घुमून म्हणजे अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुम्हाला आता असंच नाही की टेलिस्कोपचा शोध कोणी लावला तर हाच प्रश्न येईल, पण याला अनुसरून तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही एडिसन बद्दल वाचा, तुम्ही मार्कोनी बद्दल वाचा, तुम्ही न्यूटन बद्दल सुद्धा वाचा. म्हणजे तुमचा अभ्यास हा 100% परफेक्ट होईल, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, टाइम मॅनेजमेंट करून स्मार्ट वर्क करायचं आहे मित्रांनो. कुठलाही क्लासवाला असं तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्ही त्यांच्या संभ्रमात जाता. प्रत्येक क्लासवाल्याला वाटते की माझ्याकडे क्लास लावले पाहिजे आणि मग तुम्हाला मग असे सांगतात की करिअर आहे, या गोष्टी आहे, साऱ्या गोष्टीचा तुम्हाला म्हणजे काय करतात ते भीती दाखवतात. तुम्ही स्मार्टली वर्क करा तर तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय? आता गडचिरोली वाल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, पण हा विचारला आहे पुन्हा बघा, SRPF नागपूर गट क्रमांक 13 2015 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा काय दिलेले आहे, कोब्रा, C60, SAG, SRG. तर याचं अचूक असं उत्तर आहे मित्रांनो C60. म्हणजे गडचिरोलीमध्ये जे नक्षल विरोधी अभियान केलं होतं तेव्हा त्यांनी काय म्हणजे 60 कमांडर जे सीआरपीएफचे 60 कमांडर आहेत त्यांना एकत्रित करून एक अभियान चालवलं होतं, त्याचं नाव आहे C60. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न, आणि सर्व पोलीस म्हणजे जे पोलीस कर्मचारी आहेत किंवा जे पोलीस बांधव आहे सर्वांना हे माहित असलं पाहिजे, आणि तुम्ही आता पोलीस या क्षेत्रात जाणार आहात पोलिसिंग मध्ये, तर तुम्हाला सुद्धा हे माहित असलं पाहिजे. तर बघा पोलिसांचे ब्रीद वाक्य काय, तर इथे ऑप्शन्स दिलेले आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सत्यमेव जयते, राष्ट्रसेवा, जनसेवा आणि आर्या पार. तर जे नवीन विद्यार्थी आहे, आता समजा ते जस्ट पोलीस भरती देणार आहे, या वर्षी फर्स्ट अटेम्प्ट आहे, त्यांनी समजा कधीच नसेल वाचला, त्यांना हा प्रश्न सुद्धा महत्वाचा वाटू शकतो मित्रांनो. तर बघा याचं अचूक असं उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, आणि याविषयी तुम्ही थोडं सविस्तर वाचा. हा कुठून आलेला शब्द आहे, काय आहे, कोणत्या वर्षी आणण्यात आलेला आहे, पोलिसिंग बद्दल थोडं वाचा. म्हणजे असा तुम्हाला अभ्यास तुम्हाला स्वतःच प्रश्न विचारून वाढवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कधी बांधण्यात आले?
महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया. तर इथे ऑप्शन्स दिलेले आहे बघा, 1901, 1891, 1911 आणि 1881. तर याचं अचूक असं उत्तर आहे मित्रांनो 1911. तर तुम्हाला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे की गेटवे ऑफ इंडिया हे 1911 रोजी बनण्यात आलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेली घारापुरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा मित्रांनो, घारापुरी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हे तुम्हाला माहित असलंच पाहिजे, कारण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. तर बघा, रायगड, ठाणे, मुंबई आणि यापैकी नाही. तर याचं अचूक असं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. म्हणजे मुंबईमध्ये घारापुरी मुंबई जिल्ह्यात आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, ब्रह्मदेशाच्या थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे? तर ऑप्शन्स दिलेले आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि यापैकी नाही. तर मित्रांनो याचं अचूक असं उत्तर आहे रत्नागिरी. म्हणजे ब्रह्मदेशाच्या थिंबा राजाचा राजवाडा हा रत्नागिरी येथे आहे. तर मित्रांनो हे होते आजचे 10 प्रश्न. आम्ही दररोज तुम्हाला 10 प्रश्न देत आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला, खरंच आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या. कारण या महाराष्ट्रात सध्या आता भरतीचे वारे वाहत आहे आणि तुमच्याकडून जर कोणाला थोडा तरी फायदा झाला, 1% जरी फायदा झाला, तरी आपल्या या व्हिडिओचं जे काम आहे ते सार्थकी लागेल. तर धन्यवाद मित्रांनो.